का बापा तुम्ही नुसते आवाज मारत राहता कसे तर? हा, आतमध्ये येऊन पाणी पिऊन नाही होत नाही तुम्हाला? मंजुळा पाणी आण, मंजुळा पाणी आण. हा, झाला की अजून आणू पाणी? नाही नाही, राहू दे राहू दे. पारा गरम झालाय तुझ्या. जास्त कामं झाले वाटते आज तुला. ताने मारायला तर माझी सासूच आहे तुम्ही तर. सासू सारखे ताने मारता. अरे ताने नाही मारत आहो. झाले नाही तर का आज तुला कामं जास्त? हा, आता सुनबाई नाही आहेत, दवाखान्यामध्ये गेले आहेत. आता घरी आल्यावर कामं झाले नाही तर का? हा, एवढं तर समजते. मग पाणी प्यासाठी आतमध्ये आले असते ना, पाणी पिऊन आले असते तर काही बिघडत होता? गिराईक वगैरे होते का? हा, दुकानामध्ये इकडे आण मंजुळा पाणी, पाणी आण. अरे बाबा, गलती झाली. आता मीच येईन ना पाणी पिईन, नाही मागणार. बस असं म्हटलं की झाला. किती वाजे गेले तर? हा, नारायण लक्ष्मी किती वाजे गेले दवाखान्यामध्ये? एवढी वेळ लागते का दवाखान्यामध्ये? संधी पाहिजे यांना घुमायची. अरे आता गेले तर येतील ना का बाबा, तुझ्याही काही समजत नाही. हो, तुम्ही तर असेच बोलाल. तुम्हाला असं वाटत असेल ना हे मंजुळा वारलीच बोंबलते म्हणून? हो, चिंता होते मला म्हणून मी म्हणत आहे. हो माहित आहे, चिंता होत आहे तुला, पण काळजी कशाला करते तू? हा, सुनबाई एकटा गेले आहेत का? नारायण आहे ना सोबत? हो, त्याचीच तर चिंता आहे. हा, पोरगा बाहेर गेला की उलटा सुलटा खाते आणि लक्ष्मीला विचारेल. हा, त्याला बाहेर खायची मोठी सवय आहे. एक तर तब्येत खराब आहे तिची. आता उशीर झाला, आता फोन वगैरे तर करता हा पोरगा? नाही, इकडे घरच्या लोकांची काही चिंताच नाही आहे त्याला. हा, सांगितली होती, लक्ष्मीलाही बोलली होती की फोन करून सांगशील म्हणून. आला होता का फोन वगैरे? नाही नाही, फोन वगैरे तर नाही आला. मग बाहेर गेलं की सगळे विसरतात. हा, घरचे लोक काळजी करत असतील का काही नाही. तर एक फोन करून सांगून देता ना की वेळ लागेल का काही म्हणून. चिंता होत आहे मला. फालतू मध्ये चिंता करत आहे तो. येतील आता. जा जा, इथं उभी नको राहू, नाही तर अजून चिंता करत राहशील. जा स्वयंपाक कर लवकर. का सुनबाईची वाट पाहून राहिली हा स्वयंपाकासाठी? का कसे बोलून राहिले तुम्ही? आता लक्ष्मी गेली दवाखान्यात, तिची वाट कशाला पाहिन मी? लक्ष्मी येईल आणि स्वयंपाक करेल म्हणून. हा, आधी तिची तब्येत बरी नाही आहे. करते ना, तुम्हीच तर बोलावले मला. आता पाणी मागाल ना, मी येतच नाही. याल ना प्याल. हो हो, पेईन पेईन. अहो, मी काय म्हणते, फोन लावून बघा बरं. हा, खूप वेळ झाला. फोन लावा नारायणला. किती वेळ आहे म्हणा. डॉक्टर भेटले का नाही भेटले, ट्रीटमेंट झाली की नाही झाली, विचारा बरं थोडं. हो हो, लावतो लावतो. बेल तर जाऊन राहिली पण उचलत नाही आहे फोन. हो, काहून काय झाला? लागला का फोन की नाही लागला? अरे लागला फोन, बेलही जात आहे पण उचलत नाही आहे ना. राहू दे, गाडीवर असेल, येत वगैरे असतील. बघेल मोबाईल तर करेल फोन मग. आता फोन तर उचलायला पाहिजे ह्या पोरानं. मला वाटलंच होता हा, काही खाऊन पिऊनच येतील म्हणून हे. हो रे नारायण, किती वेळचा गेला होता दवाखान्यामध्ये? एवढी वेळ लागते का? हा ना, लक्ष्मी तुलाही नाही समजत का? फोन करायला सांगितली होती, फोन वगैरे करीन का काही म्हणून. आई, मी म्हटली यांना की फोन करा म्हणून, पण यांनीच नाही केला. आई, तर तू तर करायला पाहिजेत होती ना. आणि खूप वेळ लावली ना दवाखान्यामध्ये. आई, खूप गर्दी होती आज दवाखान्यामध्ये. आई चिडू नको चिडू नको, आमच्याजवळ एवढी चांगली बातमी आहे का तू ऐकून ना नाचायला लागशील. नाचायला लागशील म्हणते. का आणला तर एवढा मोठा पेढे दिसून राहिले? पेढेची फोटो आहे ना. एवढा थैलाभर पेढे आणला काका? बाबांनी सांगितलं होतं का तुझ्या दुकानामध्ये पेढे ठेवून विकायसाठी म्हणून? हा, आणायला सांगितलं होतं का तुला? हो, तुम्हाला काही समजते की नाही? पण त्या नारायणला तेवढे मोठे पेढे सांगितले आणायसाठी. दुकानामध्ये कोण घ्यायसाठी येणार आहेत का? येतात का दुकानामध्ये? का तुम्ही दुकानात पेढे ठेवत जा जे? पेढे खाऊन नाही ठेवत? नाही, खरंच आज मंजुळाला कामच जास्त झाले. का मंजुळा काही बोलून राहिली? मी किराणा दुकानामध्ये पेढे कशाला ठेवीन? पेढे असेच राहतात का? फ्रीज वगैरे पाहिजे पेढेसाठी तिथं. आणि कशाला मी पेढे ठेवीन दुकानामध्ये? काही बोलून राहिली तो. मग बघा ना की त्यात तेवढ्या मोठ्या थैल्यामध्ये पेढे घेऊन आला या पोरगा. नारायण, खरंच पेढे आहेत का इथं? हो बाबा, पेढेच आहे. मंजुळा आणला तर का झाला पेढे? तू तब्येत वगैरे विचारायची सोडली आणि ते नारायणच्या मागे लागली आहे. एवढे मोठे पेढे आणला, एवढे मोठे पेढे आणला म्हणा. अर्धा किलो घेऊन आला असेल पेढे. आता गेले होते तर तू तर एवढी भडकून राहिली का जसं काही दुकानच उचलून आणलं. का म्हटलं सुनबाई, डॉक्टरांनी का म्हटलं? बाबूजी, सगळं ठीक आहे. आता बरं वाटते ना? हो हो बाबूजी. नारायण, तू काहीतरी खुशखबर म्हणत होता ना? कसली खुशखबर? राहू दे आई, मी नाही सांगत. तू माझ्यावर रागवली ना? अरे बाबा, रागवली नाही बेटा. तेवढे मोठे पेढे पाहून मला वाटलं हे यांनी सांगितलं असेल तुझ्या बाबांनी दुकानामध्ये पेढे ठेवायसाठी म्हणून, घेऊन आणशील म्हणून रागवली. आणि पहिली गोष्ट, तुम्ही खूप वेळ केले. तुझ्या बाबांनी पण फोन लावला तर फोन नाही उचलला तू. फोन तर उचलायला पाहिजे ना. चिंता होत होती म्हणून रागवली मी. लक्ष्मी, काय झालं? कोणती खुशखबर आहे? लाजून राहिली लक्ष्मी, लाजून राहिली.
हा लक्ष्मी लाजून राहिली तू. हा समजली मी खुशखबर समजली. हा नाही नाही, फरक पडला मंजुळावर. वय झाली मंजुळाची. आताच रागवत होती, आता हसायला बसली. काही समजत नाही बापा. ए मंजुळे, काय झालं? हा? नाही ठीक आहे का म्हटलं तू? आताच रागवत होती, आता हसायला बसली. ठीक आहे म्हटलं. ठीक आहे का? हो आतापर्यंत नव्हती ठीक, आता ठीक झाली मी. थांबा आता मी जे सोचली ते बरोबर आहे का तर विचारू द्या, नाही तर मग काय होते. राहते वेगळा आणि माणूस सोचते वेगळा. काय बडबडून राहिली बाबा हे? नारायण सांग लवकर, सांग कशाला बोलवला? हे फालतू तुझी आई ना माझा टाइमपास करते. का आणला माझ्यासाठी? बाबा लवकर या म्हटलं ना. बाबा पेढे आणलं ना मी, पेढे. असं पेढ्यांसाठी बोलवला का? तिकडेच देऊन द्यायला पाहिजेत होता. हो पेढेसाठी, नुसते पेढेसाठी नाही बोलवला, दुसरी गोष्ट आहे. तू चुप राहा, तुझ्या डोका पिकला आज. हा लक्ष्मी नारायण, खुशखबर मला माहीत झाली. तुमच्या चेहऱ्यावरून समजली मी खुशखबर कोणती आहे तर. खरंच आई समजली? हो समजली. आई बाबा होणार आहात ना तुम्ही. काय म्हटली म्हणजे? अहो तुम्ही आजोबा होणार आहात. मी आजोबा, तू आजी. अरे वा, मस्त खुशखबर आहे. हो आई, हेच तर खुशखबर सांगणार होतो मी, तर फालतू मध्ये चिडली तू माझ्यावर. का करू नारायण, मला ना खूप राग आला होता. किती वेळचे गेले तुम्ही, पण फोन बिन नाही केले. काही नाही, आणि आम्ही फोन करत होतो तर फोन नव्हते उचलत, त्याच्यामुळे माझा ना दिमाग खराब झाला होता. हो नारायण, माझ्यावरही खूप चिडली आहे तुझी आई आज. फोन करून तर सांगायला पाहिजे होता. आई म्हटली मी यांना की फोन करा म्हणून. हो आई, लक्ष्मीनं म्हटलं, पण मीच म्हटलं आता आपण घरी जाऊनच हे खुशखबरी देऊ म्हटलं आईला बाबाला. आई बघा ना, यांनी किती पेढे घेऊन आणले. 2 किलो पेढे घेऊन आणले यांनी. बापरे, एवढा आनंद झाला तुला. 2 किलो पेढे घेऊन आणला. नुसता पेढेच खाणार आहे का आज तू? नारायण, जास्तही पेढे नाही खायचे ना. नाही आई, एकट्यासाठी नाही आणलो मी. सगळ्यांना खुशखबर देशील नाही का तू? मग अशीच खुशखबर देशील का? पेढ्याचा डब्बा घेऊन जा आणि म्हणा मी आजी होणार आहो म्हणा. असा म्हणजे सगळ्यांसाठी आणला का? हो आई. अरे पण आता काही दिवस नाही सांगितलं असताना. आता 3 महिने वगैरे होऊ दे, त्याच्यानंतर मग सांगू. का होते आई? आज आपल्याला माहित झालं ना, आपल्याला आज खुशखबर मिळाली, तर आता आपण सांगू शकतो ना. आता एवढे 2 किलो पेढे आणलो मी. हो ठीक आहे, तुला आनंद झाला. 2 किलो पेढे आणला. ठीक आहे, मी देऊन देईन सगळ्यांच्या इथं. नाही तर एक काम कर ना, तूच देऊन दे. जाऊन तूच देऊन दे पेढे. नाही आई, मी नाही जात पप्पा, माझ्या तर मजाकच उडवतील. मग मला लाज वाटेल. कसली लाज? हो म्हणा, मी पप्पा होणार आहो म्हणा, त्याचे पेढे वाटत आहो म्हणायच्या. नाही आई, तुझे पेढे घेऊन जाशील आणि तूच खुशखबर देऊन दे सगळ्यांना. बरं ठीक आहे. लक्ष्मी बोलली तर रागाला का बाबा तुला? नाही आई, थांब लक्ष्मी, इथंच थांब. मी नजर वगैरे तुझी काढते. आता उद्या सकाळीच देईन सगळ्यांना पेढे. हो आई, उद्या सकाळीच देशील. आता फ्रीज मध्ये ठेवून देतो. हो ठेवून दे. अरे नारायण, एक डब्बा बाहेर काढणार. आणि मंजुळा, आधी सुनबाईचा आणि नारायणचा तोंड गोड करणार तू. हो करते ना, आधी दृष्ट तर काढू द्या. बापा काकू, सकाळी कुठं चालले? कुठं नाही ना, इकडे चालली तुझ्याच इथं. अरे वा, आमच्या घरी आले का? चला ना मग. नाही आता तिकडे आतमध्ये वगैरे येत नाही का काकू? आताच म्हटले की तुमच्याच घरी आली म्हणून, आणि आता म्हणून राहिले आतमध्ये नाही येत. चला, सकाळी आले, मस्त चहा वगैरे प्या. नाही हो, चहा वगैरे झाला पिऊन. चहा झाला असेल म्हणा पिऊन, तर काय झालं, अजून प्या ना. नाही कुंता, आता चहा वगैरे नाही पेत. कुंता, हे घे पेढे घे. अरे वा काकू, पेढे खुशखबरी आहे वाटते. पेढे द्यायला आले तर. हो खुशखबरीच आहे. कोणती खुशखबरी आहे काकू? नवीन गाडी बिडी घेतली की का? नाही हो कुंता, नवीन गाडी बिडी नाही घेतलं. असं गाडी वगैरे नाही घेतले तर मग कशासाठी पेढे वाटून राहिले काकू? नाही समजली का तू? नाही ना काकू, नाही समजली बापा मी. अहो कुंता, मी आजी होणार आहे. अरे वा काकू, आजी होणार आहात तुम्ही? बापा, हे तर मोठी खुशखबरी आहे. बाप रे बाप. म्हणूनच पेढे आणले. काकू, एक डब्बा पाहिजे आम्हाला. एका पेढ्याने काम नाही चालणार. हो डब्बाच देत आहे, एक पेढ्याचा डब्बाच देत आहे. 1-2 पेढे नाही देत आहे मी. चला ना काकू, आतमध्ये चला ना. चला. आमच्या इथल्या आईंना सांगा ही खुशखबर. नाही कुंता, आता आतमध्ये वगैरे नाही येत. आतमध्ये येईन तर अर्धा तास इथंच लागेल मला. बाकींच्या इथं पण जायचं आहे ना, शांताच्या इथं जायचं आहे, मग अजून सरपंच भाऊच्या इथं जायचं आहे. सगळ्यांना खुशखबरी द्यायची आहे ना. अरे वा काकू, सगळ्यांना पेढे वाटून राहिले. असा दिलदार माणूस पाहिजे. नाहीतर मग कोणी लपवतात. याच्यामध्ये का लपवायचं बाबा? आज नाही उद्या माहीत होईलच. आता आम्हाला खुशखबरी मिळाली तर म्हटलं चला देऊन द्यावा सगळ्यांना पेढे, सगळ्यांना खुशखबरी द्यावा. नाही काकू, मस्त केले तुम्ही, खरंच मस्त केले. सगळ्यांना पेढे वाटप देतात. मस्त झाले का काकू? 2 महिने झाले? हो, आता ह्या 20 तारखेला होतील 2 महिने. असा मग एवढ्या उशिरा खुशखबर?
हो आम्हालाही माहीत नव्हता. काल ना तिची तब्येत बरी नव्हती लक्ष्मीची, वावरात आली होती. 2-3 दिवस झाला येते वावरात. आता म्हणलं होते बा वावरात वगैरे आली त्याच्या असू शकते. मग म्हटली काल चालली जा डॉक्टरकडे. तर मग हे काल 2 जण गेले डॉक्टरकडे. मला आता रात्री माहीत झाला ना, 7-7:30 वाजले होते वापस आले ते दवाखान्यातून. असं का? हो पेढे घेऊनच आला नारायण. आई म्हणते सगळ्यांना पेढे देऊन देशील म्हणते. मी म्हणलं ठीक आहे बाबा, आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांना माहीत झाल्या पाहिजे. चला चांगलं आहे काकू. खूप खूप अभिनंदन काकू, आजी होणार आहात त्याबद्दल. धन्यवाद कुंता, धन्यवाद. कालपासून एवढा आनंद झाला मला काही सांगू नको कुंता. वावरातला थकवा वगैरे होता, ते बातमी ऐकून थकवा वगैरे सगळं दूर झाला. असं वाटत होता की नाचावं की काय. नारायण तर एवढा खुश आहे, खूप खुश आहे. बघा बरं काकू. आणि एक दिवस तुम्ही म्हणत होते की कसा होईल हो कुंता. घरी आले होते आमच्या तर काही समजत नाही बाबा. 2 वेळा डॉक्टरकडे घेऊन गेली, दिवस असतील म्हणून, पण रिपोर्ट निगेटिव्हच आले असे म्हणत होते तुम्ही. मी म्हटली होती काकू कोणाकोणाला कसं लग्न झाला की लवकरच थांबतात दिवस, कोणाकोणाला उशीर लागते. चिंता होते नाही तर का कोणता. मलाही 3 वर्ष काहीच नाही थांबले. किती औषधी पाणी केली बापा, ह्या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे, त्या डॉक्टरकडून त्या डॉक्टरकडे. तेव्हा कुठं नारायण थांबला. मी म्हणलं आता तसंच माझ्या सुनेलाही होते का बापा. हे कास्तकारीचे दिवस आहेत. म्हणलं आता हे झाले परे बिरे आटोपले की घेऊन जातो म्हणत होती डॉक्टरकडे. ट्रीटमेंट सुरू करून देईन म्हणत होतो मी तर. पण बरा झाला बापा, भगवानांना ऐकला. आता समोरही चांगलं व्यवस्थितच झाला पाहिजे, बस हेच इच्छा आहे. हो हो काकू, सगळं व्यवस्थित होईल ना. घे पेढ्याचा डब्बा घे. मला बाकीच्यांच्या इथं पण जायचं आहे आणि मग वावरातही जायचं आहे. का काकू एवढी मोठी खुशखबर आहे आणि वावरात जातो म्हणता, मस्त घरी राहा ना. आता वावरात तर जावं लागेल कोणतं. मग घरी येऊ नाही म्हणताना आई मग म्हणतील की मंजुळा काऊन नाही आली म्हणून, तुझ्या जवळ पेढ्याचा डब्बा देऊन दिला म्हणतील आणि आधी काऊन नाही म्हणतील. कशाला म्हणतील नाही म्हणत, येईन ना मग नंतर येईन. हो ठीक आहे बापा. पोह्याचा चिवडा खाता का म्हटले, आणू का? हट मम्मी, पोह्याचा चिवडा नाही पाहिजे. काऊन पोह्याचा चिवडा नाही पाहिजे? बघा असं खायलाच नाही पाहत बाबा हे पोरं पोह्याचा चिवडा. हट मम्मी, का वारला खाऊशा नाही वाटत ना. बघितलं का, वारला खाऊशा नाही वाटत म्हणते. मॅगी पाहिजे या पोरांना, आता नुसती मॅगी खायला पाहिजे. अन्न शांत अन्न चिवडा काऊन नाही खातील. हो नाहीच म्हणतात, खायला नाही पाहत चिवडा. हो रे सोनू, काऊन खात काऊन नाही. पप्पाजी नरम आहे ना चिवडा नुसता. काल खात होतो तर नुसता नरम होता चिवडा. नरम तर नव्हता चिवडा, मस्त चिवडा बनवला ना तुझ्या मम्मीनं. नाही पप्पाजी, मम्मीनं बनवला तो चिवडा नाही आहे, संपला. मग कोणता चिवडा आहे? मामाजीच्या इथला. अरे राहू दे शांता, नको आणू. काऊन का झाला, आताच तर म्हणत होते ना चिवडा ना, आता नाही म्हणून राहिले. तू बनवली तो चिवडा नाही आहे म्हणताय ना सोनू, संपला म्हणत आहे. हो जास्त नाही बनवली होती ना मी, राधाताई पुरताच बनवली होती थोडासा. मग त्याच दिवशी 1 प्लेट तुम्हालाही दिली आणि सगळं बनवून दिली मग राधाताईसाठी. आता समजलं काऊन नाही म्हणून राहिले तर. माझ्या माहेरचा चिवडा आहे म्हणून नाही खाऊ म्हणत आहात का? नाही शांता, बापा सासूरवाडीचा चिवडा काऊन नाही खाईन, तसं काही नाही. मग तसं नाही आहे तर आताच म्हणत होते तुम्ही आण चिवडा, आता म्हणून राहिले की नको आणू. अरे सोनू म्हणून राहिला की नाही नरम आहे म्हणून. आता पावसाळ्यात नरम होत नाही का चिवडा? आणली होती तेव्हा तर चांगला कडकच होता. हा सोनूच ना 3 वेळा डब्बा खोलते. नाही मम्मी, मी नाही खोललो डब्बा, मी तर खाल्लो पण नाही तो चिवडा. भाऊच घेत होता नुसता. मम्मी मी घेत होतो तर लावत होतो. अशा आणच आहे सोनू, माझ्या नाव भरते. राहू द्या नुसते एकमेकांना म्हणून राहिले. त्याच्यात काय नरम झाला तर थोडासा तेल टाकला कढईमध्ये आणि गरम केला तर बघा कसा होते तर मस्त कडक चिवडा. आता मग तसा कर ना शांता, तसा कडक करून आण. हो आणते. चांगलाच चिवडा झालाय, मोठे नाटके आहे ते. ओ शांता आहे का घरी? हो मंजुळा काकू सारखा आवाज येत आहे. अरे शांता, मंजुळा काकूचा आवाज देत आहेत ना. काकू या आवाज घरीच आहोत. बापरे, काकू तर एकदम खुश दिसून राहिल्या. हातात पेढ्याचा डब्बा पण आहे. शांता हे घे पेढे. काय काकू पेढे? म्हटलं पेढे कोणत्या खुशीमध्ये वाटून राहिले? अरे काकांचा वाढदिवस असेल ना, मला वाटते 60वा वाढदिवस साजरा करत असतील, नाही काकू? नाही शांताराम भाऊ, वाढदिवस वगैरे नाही आहे. अरे वा, पेढे आणला आजीने. आजी द्या मला पेढे द्या. हो सगळ्यांसाठी चांगली पेढे घे. पण काकू कोणत्या खुशीमध्ये पेढे वाटून राहिले? मला वाटला शांता तू तर समजून घेशील. माझ्या हातामध्ये पेढ्याचा डब्बा बघता बरोबर तुला समजून जाईल की मी पेढे कशासाठी वाटत आहे म्हणून. थांबा काकू 1 मिनिट. आला काकू लक्षात आला. तुम्ही पेढे घेऊन का बरं आले तर आला माझ्या लक्षात. सांग बरं मग. लक्षात आला तर सांग मग. मला वाटते तुम्ही आजी होणार. ना, खरं बोलली ना मी? काकू खरं बोलली ना, आजी होणार आहात ना तुम्ही? हेच आहे ना खुशखबर. काकू सांगा मी खरं बोलली की नाही सांगा. हो शांता, बरोबर ओळखली तू. का बोलून राहिली मम्मी?
मंजुळा काकू तर माझी आजीच तर होते ना. अजून आजी बनणार आहे म्हणते, काही पण बोलते मम्मी. अरे सोनू, काकू होतात तुझी आजी, पण आता त्या खरोखरची आजी होणार आहेत. लक्ष्मी आई होणार आहे आणि नारायण दादा पप्पा होणार आहेत आणि मंजुळा काकू आजी होणार आहे असा. हा, समजला. अरे वा, मग तर मी 3-4 पेढे खाईन. घे सोनू, घे 3-4 का, सगळा डब्बाच आहे तुमचा. अरे वा आजी, किती मस्त पेढे आहे तू. अरे शांता, उभीच कशी आहे? काकूंना बसायला तर सांग. हो काकू, बसा ना, बसा काकू, मी चहा ठेवते. नाही शांता, आता बसत वगैरे नाही मी. सरपंच भाऊच्या इथं पेढे नेऊन द्यायचे आहेत. असं हा, द्या सगळ्यांना पेढे द्या, सगळ्यांचा गोड तोंड करा आणि सगळ्यांना ही खुशखबरी द्या. कधी मिळाली तर काकू तुम्हाला खुशखबरी? कालच मिळाली सायंकाळी. पेढे घेऊन आला नारायण, म्हणते सगळ्यांना देऊन देशील आई म्हणते. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे, देऊन देईन म्हटलं. मी म्हटलं तूच घेऊन जा ना. नारायण म्हटलं तूच देऊन दे सगळ्यांना. तर नारायण म्हणते नाही, मला लाज वाटते म्हणते, सगळे माझी मजाक उडवतील म्हणते. का बाबा नारायण बापूजी, पण आता त्यांची मजाक कोण उडवणार होती? कोणी मजाक केला असता ना, म्हणून नाही म्हणत होता. हो बरोबर आहे, त्यांची मजा तर घेतला असता ना कोणी पण. सोनू, सगळ्यांना पेढे झाल्या पाहिजेत, एक पेढे दे सगळ्यांना आणि काकूला तो डब्बा देऊन दे बेटा. का मम्मी, किती पेढे आहे तिथं? आणि आजीनं तर म्हटलं ना 3-4 पेढे खा म्हणून. अरे पोट भरायची वस्तू आहे का सोनू? सगळ्यांना झाल्या पाहिजेत ना. असू दे शांता, आहेत पेढे अजून आहेत. थँक्यू आजी. हा खा. आजी, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. अरे पा, राहिला तुम्हाला बधाई द्यायचं राहिला. काकू, खूप बधाई तुम्हाला. आजी होणारा त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद. लक्ष्मीची काळजी घ्या. मग आता वावरात नका नेऊ. नाही नाही नेत ना, आता बाया नाही मिळाल्या होत्या म्हणून चल बाबा म्हटले. कसं आता थोडासा शिकते माणूस. हो ते तर आहे म्हणा काकू, आणि तसं काही नाही आहे, कामा करत राहिला तर चांगलं होते. नाही तर का, आता का आम्हाला पोरं बरं झालेच नाही का? तुलाही 2 मुलं झाले, तू वावरा शेतात गेलीच नाही. गेली काकू, पण तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. काही नाही होत ना शांता. जेवढी हालचाल जास्त असते तेवढीच मग डिलिव्हरी चांगली होते. आजकालच्या पोरी बारी सुना कामं नाही करत आणि मग सिजर होतात. नाही काकू, तशी लक्ष्मी नाही आहे, घरचे सगळे कामं सांभाळते ना. नका नेऊ वावरामध्ये, फक्त एवढी म्हटली मी. हो नाही नेत बाबा, तो आता नारायण कुठं तिला वावरात जाऊ देईल का? माझ्याशी 2 गोष्टी करून घेईल. हो बाबा, का करते शांता? कालच नारायण म्हणत होता लक्ष्मीला जास्त कामा नको सांगत जाऊ आई म्हणते. मी म्हणलं केवढा ही त्याला बाबा या माझ्या पोराला.